आडले बुद्रुक गोधाम इको विलेजचे संस्थापक अध्यक्ष नितीनदादा घोटकुले, ज्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे, गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत, पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर त्यांनी जे ठरवलेलं आहे की राजकीय संन्यास घ्यायचा आहे. तर राजकीय संन्यास का घ्यायचा आहे, आम्ही त्यांचं मत जाणून घेणार आहोत. की गेले अनेक वर्षे सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यामध्ये अनेकांना मदतीचा हात देणारे आणि त्यांच्या घरामध्ये मावळ पंचायत समितीचं सभापती पद होतं, गावचे सरपंच होते, पण राजकीय संन्यास का घ्यायचा आणि राजकीय संन्यासानंतर पुढे काय करणार आहेत, आम्ही ते जाणून घेणार आहे. दादा हरे कृष्णा, काय सांगाल की पूर्वीच्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुका आणि यामध्ये तुम्ही राजकीय संन्यासाची भूमिका घेताय, काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम मावळ 24 तासचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म बोलण्यासाठी तयार करून दिलात. गेले 3 आठवडे, म्हणजे तसं तर 2-3 महिन्यापासून आम्ही ह्या इलेक्शनमध्ये काम करतो आहे, पण गेले 2-3 आठवडे जे आम्ही काम केलं त्यामध्ये जे काही मला कटू अनुभव आले त्याचा परिणाम मला म्हणजे मानसिकरित्या आणि सर्व दृष्टीने खूपच वाईट वाटलं आणि त्यातून मी ह्या निर्णयाला आलो की आपण आता कुठंतरी राजकारणात थांबलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट, याचा बरेच लोक आता चांगला अर्थ घेतील, काही वाईट अर्थ घेतील, काही जण मला वाईट बोलतील, काही चांगले नसतील, परंतु आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन झालेत याच्यामध्ये जी आता बाहेरून माहिती मिळते सगळ्या ठिकाणाहून किंवा आता मी मीटिंगमध्ये होतो, तर साधारणतः आपल्या मावळ तालुक्यामध्ये 6 ते 7 पंचायत समितीचे सीट आणि 3 जिल्हा परिषद सीट हे निवडून येतील असं वातावरण आहे. त्याच्यामध्ये लकीली आमच्या बाळासाहेबांचं पण नाव आहे की ते पण निवडून येतील म्हणून. तर असं सगळं वातावरण चांगलं आहे. त्यामुळं कुठल्या तरी पराभवाच्यामुळे हाच इलेक्शन नंतर पण मी इंटरव्ह्यू देऊ शकलो असतो, परंतु अगोदर देण्याचं कारणच हे आहे की सगळं वातावरण चांगलं आहे, सगळं आहे, परंतु मला अनुभव जो आहे त्याच्यामुळे मी हा राजकीय संन्यास घ्यायचा ठरवले आणि याच्यात आता मी कुठलाही बदल करणार नाही आहे. पहिला ज्यावेळेस ग्रामपंचायत सरपंच म्हणजे सदस्य सरपंच पद लढवलं आहे आणि त्याचबरोबर आपण पंचायत समिती सदस्य आणि सभापती पदापर्यंत मी वाटचाल केली, परंतु त्यावेळेस कसं होतं, माणसाला जपणारी होती, प्रेम करणारी होती, पक्षनिष्ठा ह्या गोष्टी पण तेवढ्याच हे होत्या की एखादा माणूस बोलला की बाबा हा दादा काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत, तर ते 100% होतं की तो माणूस आपल्यासोबत आहे. आणि त्यावेळेस पैशाला एवढी किंमत नव्हती, परंतु जे आता या 3 आठवड्यात मी पाहिलं की सगळ्याच पक्षाचे उमेदवार, म्हणजे असं नाही की भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार म्हणून, सगळ्याच पक्षाचे उमेदवार आज ह्या इलेक्शनमध्ये पैसा कमी पडतोय म्हणून पळताय, ते कर्जाने व्याजाने घेतात, मी त्यांची सगळ्यांची धावपळ बघतोय आणि तो पैसा घेतल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस तो पैसा आपण घालवतोय आणि त्या घालवल्यानंतर सुद्धा यश भेटेलच याची शाश्वती नाही. लोक आजकाल तर आता मी स्वतःच्या माझ्या गावात माझ्या आयुष्यभरात मी इतके इलेक्शन लढलो, परंतु मी कधी शपथ वगैरे या भानगडीत पडलोच नाही, परंतु बाळासाहेबांसाठी आम्ही पहिल्यांदा मी गावात शपथविधी केला, आम्ही बाबा ह्या माणसाला आपण मतदान करू म्हणून. परंतु मागचं ते येलगोल धनगावमध्ये जी घटना घडली होती की त्यांनी मागच्या आमदारकीला पण शपथविधी केला तरी पण तिकडे पोल उलटा झाला होता. तर मग तुम्ही सांगा की जर तुमच्या माणूस जो काम करतोय त्या माणसाच्या कामाला किंमत नाही, तुम्ही जो पैसा घालवता त्या पैशाला किंमत नाही, तुम्ही शपथी घेतायत, एकमेकाला आश्वासन देताय, विश्वास देताय, त्याला किंमत नाही, मग नक्की इलेक्शन लढायचं तर कशाच्या जीवावर लढायचं आणि लढायचं तर मग का लढायचं? जर तुम्ही आज एक उमेदवार 4-4, 5-5 कोटी, 10-10, 12, 20-20 कोटी रुपये घालवतात आहे आणि ते घालून ते मिळवतात काय? आता मी सभापती पद घेतले, 4-4.5 लाख रुपयाचा वार्षिक फंड वर्षाला, म्हणजे जर आता जास्त वाढला असेल 5 वर्षामध्ये 25 ते 30 लाख रुपये तुम्हाला काम करण्यासाठी भेटणार आणि तुम्ही इलेक्शनला घालवता किती? 5 कोटी, 10 कोटी, 15. मग म्हणजे नक्की काय आहे? आणि ज्यांच्यासाठी काम करतोय आपण, आज माझ्या गावातच मी 2 उदाहरणं पाहिली. एक व्यक्ती मला काय सांगितलं, बाबा मी ह्या माणसाचं काम नाही करू शकत आहे किंवा मी थांबतो का, तर मला माझं लग्न झालं त्यावेळेस माझ्या लग्नाच्या पूजेला कोणी आलं नाही. आता हे कारण लग्नाचं पूजेला त्याला आता 4 मुलं आहेत. त्याच्यानंतर आता मी नाव कोणाची घेत नाही. त्याच्यानंतर एका ठिकाणी गेलो, बाबा आम्ही मतदान करतो आम्ही, परंतु आमचं हे पाण्याची सोय नाही झाली, आमचं हे काम नाही झालं, ठीक आहे आपण काम करू, आणि दुसऱ्याच मिनिटावर नाही, मग ते समोरच्या माणसाचे 4,000ने आम्हाला ऑफर आली ती, मग आता आपलं कसं काय? म्हणजे कामं करायचे, इलेक्शनला पैसा घालायचे, मग ते कशासाठी करायचं इलेक्शन?
आणि बरं आता मग त्यापेक्षा आपण एक वेगळा मार्ग धरून जे मी माझं राजकीय सामाजिक माझं बाकीचे आयुष्य आहे ना, माझं स्वतःचं आयुष्य, तिकडं वेळ दिला, तिकडं पैसा दिला तर तो तरी कामीच येईल. वैतागाला मग हे सगळं पाहून नंतर बाळासाहेबांची इतर उमेदवारांचे, आता माझ्यासमोरचा उमेदवार म्हणून तो पण माझा मित्रच आहे, बाळासाहेब पण माझ्या भाऊचे मित्रचे, पण आज कुणी निवडून आला कुणी पडला तरी ते दुःख मलाच आहे. कारण निवडून येणारा पण उद्या मनोज येऊ, बाळासाहेब येऊ, कुणी येऊ, पण पडणारा पण पडलाच आणि जिंकणारा पण पडलाच आहे. कारण पुढचे 5 वर्ष त्याला जे पैसा आता घालवला आहे त्याचे व्याज आणि ते मुद्दल फेडण्यात जाणार आहे आणि पुढचे 5-10 वर्ष पण त्याला पाय उभा राहणार. त्याच्या आयुष्यातले 10-20 वर्ष गेले ना वया. तरुणांना काय सल्ला द्याल? बघा आता ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, मी या धावपळीत पाहिलं तर आमच्या गावातून जवळजवळ 150-200 तरुण या राजकारणामध्ये 2-3 आठवडे पळत होते. प्रत्येक गावागावात जाऊन प्रचार होते. प्रत्येक गावातले तरुण आणि सगळेच माणसं आज या प्रचार यंत्रणेमध्ये होते. बाळासाहेबांना प्रचंड सपोर्ट लोकांनी दिला, मदत केली, त्यांचं पण मी हे तुमच्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो. परंतु मी पाहिलं की कुठलेही उमेदवार तालुक्यातले, महाराष्ट्रातले कुठले, त्यांचा त्या गावातील बऱ्यापैकी लोकांशी संपर्क नसतो किंवा त्या तरुणांना ते ओळखत पण नसतात. तरुण त्यांना नाही हे त्यांना ओळखत नसतात, तरी पण ते एकामेकीसाठी काम करत असतात ते. पण ज्यावेळेस हे इलेक्शन होतं, पैसा घालवतात, मग या उमेदवारांचं पण त्यांच्याकडे पाहिजे तेवढं लक्ष जात नाही, कारण तो त्याच्या कर्जात बुडलेला असतो. आणि दुसरी गोष्ट, आता आपल्या भागातच मला सांगा वाघमारे साहेब, की सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, विकास होतोय, सगळं होतंय, पण आज जे कोणी उमेदवार मोठे म्हणजे आमदारकी खासदारकीचे पण जे उमेदवार आहेत त्यांना पण सांगा तुम्ही, पहिलं कधी होतं का असं की आमदारकीला लढायचंय तर तुम्हाला पैसे एवढे द्यायला ना, आज ग्रामपंचायतपेक्षा जास्त आमदारकीला पैसे द्यायला लागते. मग विकास कामाचा काय फायदा होतो त्यांचा? त्यांनी आयुष्यभर ते 5 वर्ष काम करायचं आणि पद इलेक्शनला पैसा द्यायचा, काय फायदा त्या? मग ते काय करतो कशासाठी आपण? मग ह्या तरुणांनी स्वतःसाठी काय होतंय आपल्याला? आता आपल्या मावळमध्ये तुम्ही खरोखर सांगा की रोजगार, मी कुणाला नावं ठेवतो का कुणी ते केलं नाही केलं त्याच्यावर नाही माझं बोलायचं मला, मी माझ्या वैयक्तिक अनुभव सांगतोय की आज खरं महिलांसाठी रोजगार, त्यांचे सक्षमीकरण, मुलांसाठी काय आपल्याकडे. आज तुम्ही सोलापूर, सांगली त्या भागात गेला, कोल्हापूर भागात, तर वेगवेगळ्या संस्था आहेत, वेगवेगळे कारखाने आहेत, सगळे त्यामध्ये त्यांना काय ना काय भेटते. परंतु आपल्या भागात असं कुठलंच एक चेंजच नाही आहे. तेच राजकारण, तेच पद्धत, तीच मानसिकता, पण ह्या मावळ भागात, ग्रामीण भागामध्ये, शहरी भाग तरी बरं आहे, पण या ग्रामीण भागात काय आहे? त्यामुळं त्या तरुणांनी आता ह्या सगळ्यापेक्षा आम्हाला रोजगार कसा निर्मित होईल, आम्ही काम कसं आम्हाला भेटेल, कुठं आपल्या घराची, आपल्या आजूबाजूचा परिसर कसा सुजलाम सुफलाम होईल, ह्याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. तुम्ही जर ते केलं तर तुमच्या या राजकारणाला काहीतरी फायदा नाही. तुम्ही ज्या पद्धतीने वाद चालले ते जुनं राजकारण झालं. आता जे कुठे चालले, आपण कुठे चाललो, तरुणांनी कुठे ते थांबलं पाहिजे आता आणि स्वतःच्या विकासाकडे, आपल्या गावच्या आणि आपल्या मावळच्या विकासाकडे खरोखर लक्ष घातलं पाहिजे. तुम्ही राजकीय संन्यास घेणार आहे, राजकीय संन्यासानंतर तुमची काय भूमिका, की सामाजिक क्षेत्रात राहणार आहे का? आडले बुद्रुक या ठिकाणी जी गोधाम इको विलेज ही संस्था आहे, ही जगभरात तुमच्या ह्या संस्थेची नोंद घेतली गेलेली आहे. देशी गोवंश संवर्धन संरक्षण करतायत, त्यामधनं रोजगार निर्मिती करतायत, त्याबद्दल काय सांगाल? मी खरं म्हणजे हे राजकीय संन्यास घेण्याच्या मागचं ते एक कारण आहे की एकतर मी माझे मागचे 15-20 वर्ष मी राजकारणात पण बऱ्यापैकी माझा वेळ दिला. आज सकाळी उठल्यापासून तुमचं 10-13 चालू होतं, साखरपुडा, लग्न, संध्याकाळी वाढदिवस, प्रवचन, कीर्तन करूनच किती उशिरा होते माहीत नाही, त्यावेळेस आपण घरी जातो. आणि ह्यामध्ये जो बिझनेससाठी, समाजकारणासाठी, फॅमिलीसाठी, स्वतःसाठी जो टाईम भेटतो नाही भेटत आहे. तुम्ही अजितदादांचं जे वाक्य ऐकलं असं बघा, त्यांनी ह्यांना सांगितलं होतं आपल्या RR पाटलांना की बाबा तू वेळेत आहे तर तू आता तू तब्येतीची काळजी घे. त्यावेळेस त्यांनी म्हटले हो घेतो, म्हणून नाही. नंतर ते बाबा म्हटले की अरे तुझं ऐकलं असतं त्यावेळेस बरं झालं असतं. तर सेम तसंच होतं की आपण ज्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे आपण देतच नाही या सगळ्या धावपळीमध्ये. याचं लग्न पकडायचं, त्याचं लग्न पकडायचं. मागच्या वेळेस मला आठवत असं कोरोना झाल्यानंतर नगर की सांगलीचा एक सभापती, 2 पंचायत समिती सदस्य आणि 3 सरपंच ते काळ्या सेनमध्ये गेले. कशामुळे गेले? लग्न पकडा गेले म्हणून. मग बाळासाहेबांनी पण, गुटकुलेंनी पण ह्याच्यात ही खंत व्यक्त केली. मग आपण ही सगळी धावपळ करून मिळवतोय काय? आज दादासारखी एवढी मोठी व्यक्ती आज अशा दुर्घटनेत गेली, काय त्यांनी काय म्हणजे सगळं झालं पण शेवटला त्यांचं आयुष्य गेलं ना. मग आता मी माझ्या या गोदामच्या माध्यमातून माझं जे आहे, तर मी जो आता गोशाळा आहे, तिथं स्पिरिच्युअल टुरिझम सेंटर आहे, आता ॲग्रो टुरिझम सेंटरच्या मध्ये मी एक त्याच्याच बाजूला गुरुकुल पण आहे. तर या माध्यमातून मुलांना प्रॉपर शिक्षण देणं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं तांत्रिक असेल किंवा थेरोटिकल असेल हे शिक्षण देणं, त्याच्यामध्ये त्यांना प्रात्यक्षिक तिथं काम करायला भेटणं,
मी गोदाम एकोलेज फार्मर प्रोड्युसरच्या कंपनीच्या माध्यमातून आता जे एक मोठं मॉल आणि प्रत्येक गावामध्ये त्याचं सबस्टेशन चालू करतोय, त्याच्या माध्यमातून तुमच्या महिलांना, तरुणांना, त्याचबरोबर शेतकरी गट आणि शेतकऱ्यांना प्रत्येकाला रोजगार निर्माण होणार आहे. मला त्याच्यावरती जर मी आता आपण वेळ दिला असता तर आता पण हे मोठं जाळं उभं राहिलं असतं. परंतु मी ह्याच्या राजकारणाकडे, कारण मी जर काय करायला गेलो लोकांना काय वाटणार, हा काहीतरी स्वार्थापोटी करतोय. मग जी आपले भारतीय जनता पार्टी वाटलं त्यांना माझ्या म्हणून ती माझ्याकडे येणार, पण जी बाकीची पण लोक आहेत ती काय माझे दुश्मन आहेत का? आज माझे प्रत्येक पक्षात तेवढेच मित्र आहेत. पण मी जर गेलो तो राष्ट्रवादीवाला असेल, तो असं साईडला उभा राहणार, बघणार, मी तो त्या प्रक्रियेत येणार नाही. त्यामुळं आता इथून पुढे मी कुठल्याही असं स्पेसिफिक तो शिक्का न ठेवता मला सगळ्यांसाठी काम करायचे, सगळ्या तरुणांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी, सर्वांसाठी काम करायचे. जी मी काही देऊ नाही की मी सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे, पण मला जेवढी शक्ती आहे मी कमीत कमी सुरुवात तर करू, नंतर कोणीतरी मोठं करेल ते. पण एक मानसिकता तर चेंज होईल लोकांची, तरुणांची. आज जे भरकटत चालले त्यापेक्षा इकडं होईल आपण बाजूला, असं मला वाटतं. तर आडले बुद्रुक येथील गोदाम इको विलेजचे संस्थापक अध्यक्ष नितीनदादा घोटकुले यांनी दादा एक खरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अनेक वाड्या वस्त्यावर पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. आता ह्या निवडणुकीच्या धर्तीवर पण तुम्ही अनुभव घेतला, तुम्ही अनेकांना मदत केली. पण ह्या इलेक्शनच्या काळामध्ये ज्यांना मदत केली त्याच्याकडनं तुम्हाला जी काही मदत व्हायची तो अनुभव कसा राहिला बरं? नाही खरं मला हे बघा, ह्या इलेक्शन मी लोकांनी कामं केलं, तरुणांनी, मुलांनी खूप काम, प्रत्येक गावातल्याने, म्हणजे मला विश्वास बसत नाही, प्रचंड काम केलं. पण शेवटीला ज्यावेळेस पैसे आलं ना तर आपलेच लोक, आपलेच करत नाहीत, त्यांचे एवढे पैसे आलेत, आपले एवढे पैसे कमी पडतात आहे आणि मग आपलं वोटिंग कमी होईल. अरे म्हणजे मग ते सगळ्या गोष्टी मन धड, माझं असतं मला काय वाटलं नाही. पण त्याच बाळासाहेब बिचार मला बघतो मी, त्यांचा जीव चालला आणि इकडं पैसा पैसा पैसा, कुठून आणणार, काय करणार? मग ही आत्ता पण जी कामं केली, आता पण तुमच्या सुखादुखात उभं राहिलं, कुठं गेलं ते? तर ते भावना खूप भयानक होती. कारण इलेक्शन आलं की माणसांना ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी पकडत असतात. आणि मी ते जे एकतर नर्मदा परिक्रमाला गेलो तिथूनच माझी मानसिकता खरं म्हणजे स्टॉप झाली होती की आता ह्या सगळ्या संसार किंवा राजकारण ह्याच्यात जास्त आता अडकून पडायचं नाही मी ठरवलं होतं. आणि तुम्ही बघितलं तर गेल्या 2 वर्षांमध्ये मी राजकारणाबरोबर बिझनेसमधनं पण बऱ्यापैकी एक्झिट झालेलो आहे. म्हणजे मी बिझनेस पण खूप कमी केला. आता मुलंच बघतात ते, मी मला जेवढं भेटते किरकोळ छोटंसं जसं एक कामगार असतो तसंच माझं लाईफ मीच बनवतोय आता. त्यामुळे इथून पुढे बाकीच्या बिझनेसमधनं बाहेर पडतोय आणि आता जे काय करतोय आपण तो जो अनुभव घेतलाय त्याच्यामुळं इथून पुढं माझी, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही मागच्या माझी एक बाईट घेतली होती नर्मदा परिक्रमा आल्यानंतर, त्याच उलशेटोनला काय तर, आणि तिथं आपण ठरवलं होतं की पवनामाईची परिक्रमा करायची. पण मी परिक्रमा चालू करायच्या हे इलेक्शन आलं गेलं आणि म्हटलं जर मी आता परिक्रमाला गेलो तर लोक म्हणते हा राजकीय स्टंट करतो, याला काय उभं राहायचं काय? पण ते अध्यात्म पण तुम्ही राजकारणात जोडून जाते. मग आता राजकारण झालं, इलेक्शन झालं, तुम्हाला जो शब्द दिला तो पण मी आता हे इलेक्शनचा निकाल झाला की लवकरच ती परिक्रमा पण पूर्ण करून घेतो नर्मदेची, बरोबर पौर्णमाईची पण. आणि हे जे आता अनुभव आलेत इलेक्शनमध्ये, इथून पुढे जिथं मला शक्य असेल मी ते नक्की मदत करेल, सगळ्यांच्या सुखदुःखात जाईल, पण माझ्या वेळेनुसार. आणि तोच वेळ मी माझा ह्या गोदाम कॉलेजच्या माध्यमातून जेवढं लोकांपर्यंत जाते आणि त्यांना आर्थिक, औद्योगिक, त्यांना उद्योगधंद्यासाठी जे मदत करता येईल ती करेल. देवदेव धर्माचं कार्य करेल, माझ्या गोशाळेचं, गोमातेची सेवा करेल. एवढंच आता मला सध्या डोक्यात दिसतं. मला डोक्यात काही दिसत नाही. काल म्हणजे एकतर 8-10 दिवस झोपण्यात आहेत, हे सगळं पाहिलं ना माझी मानसिकताच काही बोलायची हे सगळं हे कळायचं नाही. जाता जाता दादा एक तुम्ही राजकीय संन्यास घेतायत, पण मतदारांचे डोळ्यामध्ये मतदार इकडं उमेदवाराला सांगतात आमचा रस्ता खचलाय, आम्हाला पतदिवे नाहीत, आम्हाला पिण्याचं पाणी पाहिजे, आम्हाला सांडपाण्याची गटारं पाहिजे, झालं तर घनकचरा व्यवस्थापन. जर मतदारांनी उमेदवाराकडनं जर भरभरून आधीच पैसे घेतले असेल मताचे, तर मतदार हा कुठल्या तोंडाने उमेदवाराला सांगू शकतो? त्यांना तो नैतिक आधारच हेच राहत नाही की आपण त्यांना जर मागावं तरी पण लोक बोलतच राहतात ते. आणि ह्याच्यामध्ये सांगा ना, तुम्ही तुमचा स्वतःचा 4-5 हजार रुपयासाठी तुमचे पुढचे 5 वर्ष तुम्ही विकताय. जो माणूस काम, आज बाळासाहेब असेल किंवा इथं बरेच प्रत्येक पक्षात, नुसतं भाजप पण नाही, प्रत्येक पक्षात चांगले लोक आहेत काम करणारी, तुम्ही त्या लोकांना डावलून जर फक्त पैशासाठी जर कुठं जात असेल तर, आणि तो माणूस तुम्हाला नंतर त्याच्या कामामध्ये अडकला तर तुमची कामं होणार कशी? मग बरं तुम्ही ज्यांच्याकडून करणार त्यांना तुम्ही पैसे पण घेता, तर ती लोक तुमच्याकडे कोणत्या आधार करणार येणार की नाही मी चालू तुमचं काम करून देतो लगेच म्हणून? शेवटीला मतदार, बरं एकीकडे हा एक पाठ आहे, पण मतदारांचं पण चुकी नाही आता. कारण मेन होते काय,
हे मतदार कुणी जात नाही पैसे मागायला, उमेदवार घेऊन जातात ते, बाबा घ्या. बरं त्यांनी घेतलं तर मग ह्यांना वाटतं आपल्या भेटणार, नाही घेतलं तर म्हणणार आम्हाला मतदान करणार नाही का, तू माझ्याशी मग विरोधात आहे का माझ्या. म्हणजे त्या मतदारांना पण ही भीती आहेच ना. म्हणजे कोण भीती घालतं, हे मत उमेदवारच घालतोय. एक तर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे उमेदवार पैसे घेऊन जातात म्हणून ते घेतात ते, परंतु दुसऱ्या बाजूला ज्या कोणी पैसे घेतलं त्यांनी एका बाजूने पैसे घेऊन एका बाजूने इमानदारी उभा राहिला, तर दुसरा उमेदवार ते वाचन. आज एका गावामध्ये 1000 लोक असेल तर 800 लोकांना ह्यांनी पण दिले, 800 लोकांना ह्यांनी पण दिले. मग आता ते नक्की काय, तो बिचाराचा जीव जातो, एखाद्याचं घर उद्ध्वस्त होईल आज. आणि एकच नाही, मी फक्त आमच्या ह्याच्यात नाही, तालुक्यात आज 15 लोक उभे आहेत, म्हणजे 20 लोक असतील, 15 जागा 20 लोक उभे असतील, पण आज हे 20 लोकांचे सगळ्यांचे घरं आज चांगले लागलेत ना. मग ह्याच्यामध्ये हे सगळं वातावरण बघून आहे ना, मला असं माझं स्वतःचं काही ह्याच्यात गुंतलं नाही बघा, माझं कुठं काही झालं नाही, पण मी ही सगळी अवस्था बघून माझ्या डोळ्यासमोर बघतोय. मी आज बाळासाहेब असन, मनोज येवले असन, आज माझ्या जवळचे नितीन मुळे असन, आज साहेबराव काय की माझा भाऊ आहे, आज बाळासाहेब, हे सगळे माझ्या जवळचे नाते होते ना. पण आज त्यांचं बघतो, आज हा जो पैसा जातो हा कुठून येणार आहे. मी पण इलेक्शन आलोय, हा अनुभव घेतलेत. त्यामुळं हे राजकारण कुठंतरी आता थांबलं पाहिजे, कुठंतरी बदललं पाहिजे आणि कुणीतरी पुढे आलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की आता मी इथून पुढे ह्याच गोष्टीवरती काम करणार आहे. एक तर प्रगती लोकांच्यासाठी काय करता येईल त्यासाठी, आणि ह्या राजकारणाची दिशा कुठेतरी बदलण्यासाठी मला जे काही माझं योगदान देता येईल ते देईल. मला सर्व, मी कुणाला असं मी वेगळं नाही वाटलं पाहिजे, मला कुठल्याही पक्षाच्या माणसाने असं इकडे तिकडे नाही केलं पाहिजे. मी भारतीय जनता पार्टीचा होतो, मी भारतीय जनता पार्टीचा आहे, मी भारतीय जनता पार्टीचा राहणार, पण एक व्यक्ती म्हणून मी माझं ते काम करत राहणार. पण मी पक्षामध्ये आता इथून पुढे जास्त सक्रिय राहणार नाही पक्षाच्या म्हणजे राजकीय पक्षाच्या नाही, राजकीय कामामध्ये, निवडणुकामध्ये. त्यामुळं इथून पुढे फक्त हे जे मी बदल करायचं माझ्या मनामध्ये एक इच्छा तरावर झाली, हे सगळं पाहून त्याचा मी मनापासून प्रयत्न करेन, एवढं सांगू इच्छितो. तर आडले बुद्रुक येथील गोधाम इको विलेजचे संस्थापक अध्यक्ष की एकंदरीत हा जो निवडणुका आहे, निवडणुकामध्ये आलेला अनुभव आहे, यामधनं युवा पिढी आहे, यामधून त्यांनी ठरवलं की आज राजकारणाचा संन्यास घेऊन जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार असल्याचं त्यांनी ठाण मांडलेलं आहे आणि त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तर अनेकांची मतं असतात, प्रत्येकाच्या मतं मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी आज राजकारणाच्या बाबतीमध्ये सांगितलं, त्यांच्या घरामध्ये सभापती पद होतं, मावळ पंचायत समितीचं, गावचे सरपंच होते. पण हल्लीच्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत, या निवडणुकीच्या अनुभवामधनं त्यांनी नर्मदा परिक्रमा केली होती. त्याच वेळेस ठरवलं होतं की आता पवनामाई परिक्रमा करून जी दूषित झालेली पवनामाई आहे हिला पुनर्जीवित करायचं आणि हिचं पाणी स्वच्छ राहिलं पाहिजे, या सामाजिक कार्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. पण आज अखेर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की राजकारणामधनं संन्यास घेतोय म्हणजे कुठली निवडणूक लढवायची नाही, पण समाजातल्या गरीब गरजूंना कायमच मदतीचा हात देईल असंही सांगितले. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.